अचानक एक लो ब्रेक झाला आणि लिक्विडिटी स्वीप समजून मी एंट्री घेतली. 3 सलग रेड कॅन्डल असून पण मार्केट खाली येत नाही, याचा अर्थ त्याला स्टॉप लॉस वर शिफ्ट करू म्हणजे कमी लॉस होईल. आईच्या गावात कशाला केलं मी हे सगळं? डबल टॉप फॉर्मेशन झालंय. सेलिंगचा ट्रेड घेऊ. रेड कॅन्डल पण आहे, घेतोच ट्रेड. अरे आपण स्टॉप लॉस नाही लावत, नो प्रॉब्लेम. झिरो. एक परफेक्ट फेअर व्हॅल्यू कॅप फॉर्म झालाय. एंट्री घेऊ, टार्गेट स्टॉप लॉस लावू. अरे वाह, काय ट्रेड चालू आहे. एवढी मोठी रेड कॅन्डल. नाही, स्टॉप लॉस वर शिफ्ट करावंच लागेल. नो लॉस टुडे बाबा. $10 लॉस. अरे हे काय, माझा स्टॉप लॉस हिट करून काय मूव्ह आलाय. लिक्विडिटी स्वीप झाली आहे. आता एक एंट्री घेतो. अरे 1:2 तर 10 मिनिटांमध्ये झाले. आता 1:8 चे टार्गेट 100% जाणार. चल 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 चल. अरे हे काय आई. मार्केट मधला सर्वात मोठा शत्रू स्ट्रॅटर्जी नाही, इंडिकेटर नाही, तुमच्या डोक्यात बसलेली एकच भीती. लॉस झालं तर? एक प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की तुम्ही नक्की ट्रेडिंग करत आहात की तुम्ही नक्की गॅम्बलिंग करत आहात.